नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे। योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिलांना 25 तारखेला पैसे आले, 26 तारखेला पण आपल्या चॅनलवरती मेसेज आहेत की पैसे आले म्हणून। तुम्हाला पैसे आले का? तुम्हाला पैसे नाही आले का? कमेंट करून सांगायचे आहे। आणि आज तुमच्याच प्रश्नांवरती आजचा पण व्हिडिओ आपला असणार आहे। तर तुमचे प्रश्न काय आहेत बघा। बऱ्याच महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत। त्याच्यामध्ये काही महिलांचे फॉर्म हे विलेज लेवलला रिजेक्ट झालेले आहेत, काही महिलांचे फॉर्म विलेज लेवलला कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहेत, बऱ्याच महिलांचे फॉर्म हे कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहेत। तर सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे इथं की तुमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। मग ते कुठल्याही लेवलला झाले असतील तर रिजेक्ट झालेले आहेत। तर याच्यावरती मी काल पण उत्तर दिले, परत आजच्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला उत्तर देणार आहे। कारण काय झालंय, आज सुद्धा आपल्याला भरपूर कमेंट आलेले आहेत की ताई तुम्ही काहीतरी करा आणि आम्हाला एडिटचं ऑप्शन द्यायला सांगा। तर बघा, मी फक्त विनंती करू शकते, मी बाकी काहीही करू शकत नाही, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। कारण का हे एडिटचं ऑप्शन तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये, नारीशक्ती ॲपमध्ये किंवा तुम्हाला वेबसाईटवर दिलं जाणार आहे। मला सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे की नारीशक्ती ॲप चालू झालेला आहे का? एकदा चेक करा, नारीशक्ती ॲप चालू झाला का? नारीशक्ती ॲपला अपडेट करा आणि मग बघा तुम्ही लॉग इन करून की नारीशक्ती ॲप चालू झाला का। त्यानंतर जर नारीशक्ती ॲप चालू झाला असेल तर तुम्ही ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला कुठे स्किप करायचं नाही। तुमच्याच प्रश्नांची उत्तरं आहेत आणि तुमचं टेन्शन कमी व्हावं म्हणूनच आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। तर तुम्ही काय करायचं आहे, नारीशक्ती ॲप अपडेट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही चेक करायचं आहे की नारीशक्ती ॲप चालू झाला का। झाला असेल तर ठीक आहे, नसेल तर मग काहीच करू शकत नाही। कारण का तुम्ही जर नारीशक्ती ॲपवर फॉर्म भरलाय तर तुम्हाला तिथंच एडिटचं ऑप्शन येणार आहे। हे कोणासाठी आहे? ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ना त्यांच्यासाठी आहे। मग ते लोक नारीशक्ती ॲपवर जातील किंवा वेबसाईटवर जातील, लॉग इन करतील, त्यांना जर तिथं दिलं असेल एडिटचं ऑप्शन तर एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, व्ह्यू रिझनवर क्लिक करायचं आहे। कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे हे व्ह्यू रिझनवर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला तिथं दिसतं की तुमचा फॉर्म कुठल्या डॉक्युमेंट्समुळे रिजेक्ट झालेला आहे। त्याप्रमाणे तसं तुमचं ते डॉक्युमेंट परत एकदा सबमिट करायचं आहे। परत एकदा चेक करा की व्यवस्थित भरला आहात का तुम्ही। कारण तुम्हाला एडिटचं ऑप्शन आला असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म फक्त एकदाच एडिट करू शकता, 2 वेळा 10 वेळा तुम्ही एडिट करू शकत नाही। आपल्या चॅनलवरती बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झाला होता, आम्हाला एडिटचं ऑप्शन आलं, आम्ही फॉर्म एडिट करून भरला आणि आम्हाला पैसे आमच्या अकाउंटला आज आलेले आहेत। हे सुद्धा आपल्या चॅनलवरती कमेंट आहेत। त्यामुळे तुम्ही फक्त एकदा एडिट करायचं आहे। एकदा एडिट केल्यानंतर परत तुम्हाला एडिटचं ऑप्शन येत नाही। जर आपल्या ह्याच्यामध्ये कुणी असं असेल की ज्यांना ऑलरेडी एडिटचं ऑप्शन आलं होतं आणि तुम्ही जर पहिल्यांदा अगोदर एडिट करून जर फॉर्म भरला असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट झाल्यावर, तर तुम्हाला आता एडिटचं ऑप्शन येणार नाही। तुम्ही नवीन फॉर्म तुम्ही भरू शकता। ते कधी भरू शकता? जेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला फॉर्म रिसबमिटचं ऑप्शन येईल, म्हणजे तुम्ही परत फॉर्म भरू शकता, तरच तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार आहे। पण आता त्याच्यामध्येही अजून काय सुधारणा होईल, काय होईल मला माहित नाही। पण सध्या नारीशक्ती ॲप बंद आहे माझ्या माहितीप्रमाणे, म्हणून सांगितलं की चालू झालाय का चेक करून घ्या तुम्ही तुमच्या लेवलला, तुमच्या मोबाईलवरून। आणि आता अंगणवाडी सेविका सुद्धा फॉर्म भरत नाही। तर मी आज पण बऱ्याच महिलांना सांगितलं होतं चेक करा म्हणून, कारण का त्यांना फॉर्म भरायचे। मग त्या विचारत होत्या मला, मग मी त्यांना सांगितलं की तुमच्या विभागातल्या अंगणवाडी सेविकांना भेट द्या आणि त्यांना विचारा की त्या फॉर्म भरतायत का। तर बऱ्याच ठिकाणी हे फॉर्म आता भरले जातच नाही। त्या सरळ सांगतायत की ही जी साईड त्यांच्याकडे दिली होती फॉर्म नवीन फॉर्म भरण्यासाठी, ते फॉर्म सध्या भरायचे बंद झाले आहेत। म्हणजे तुम्ही आता कुठंच नवीन फॉर्म भरू शकत नाही। ज्यांचे फॉर्म कुठल्याही लेवलला रिजेक्ट झाले असतील ते लोक आता कुठंच एडिट करू शकत नाहीत त्यांचा फॉर्म। ते लोक आता रिसबमिट सुद्धा फॉर्म करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही ज्या ठिकाणी, म्हणजे ऑनलाईन जर तुम्ही फॉर्म भरला तर तिथंच तुम्हाला ऑप्शन येणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय नाही। अजून तर त्यांनी असं काहीही सांगितलेलं नाही आपल्याला की असं झालंय। मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये मी एक संपर्क क्रमांक दिला होता, वाटलंच तर तुम्ही त्या नंबरवर एकदा कॉल करून पहा। वाटलंच मी आता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तो नंबर देते, तिथं एकदा सांगा की तुमचा काय प्रॉब्लेम आहे। त्या नंबरवरती उचलला गेला फोन तर ठीक आहे,
नाहीतर आपण काही करू शकत नाही. सध्या तरी तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण का कुठलेच फोन कुठं उचलले जात नाहीयेत आणि काहीच होत नाहीये सध्या तर. तरी पण मी तो नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. नंबर घ्या तो, आणि व्हिडिओमध्ये पण मी तो नंबर मध्ये हायलाइट करते आता. तर तो नंबर तुम्ही लगेच घ्या स्क्रीनशॉट काढून आणि त्या नंबरवर कॉल करा. तुमचा प्रॉब्लेम त्यांना सांगा. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय, कुठल्याही लेवलला झाला असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट, तर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करा. मला बऱ्याच महिलांचे आज अशा पण कमेंट होत्या की ताई आम्ही फोन करून पण त्यांना सांगितलं, तरी पण ते म्हणतात की तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे, तुम्हाला पैसे येऊन जातील, काळजी करू नका. आता त्या कुठं कॉल करतायत हे मला माहित नाही, पण आपल्या इथंच कमेंट होत्या आपल्या चॅनलवरती की आम्ही कॉल करतोय ताई, पण आम्हाला सांगतायत की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तुम्हाला पैसे येतील म्हणून. आता हे काय मला पण समजण्याच्या पलीकडचं आहे. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय तर तो अप्रूव्ह कसं काय धरायचा, मला हे समजलं नाही. त्या ताई म्हणतायत की माझा फॉर्म रिजेक्टचा मेसेज आलाय मला, पण त्या जेव्हा कॉल करतायत आणि विचारतायत तर त्यांना सांगतायत की तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे. मला अजूनही त्यांनी फॉर्म भरला होता महानगरपालिकेत जाऊन, आणि त्यांना सांगितलं की तुमचा फॉर्म आम्ही भरलाय, तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे. पण त्या ताईचं असं म्हणणं आहे की ताई मला मेसेजच आला नाही कसलाच. त्यामुळे आता इथं मी पण काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला मेसेजच आला नाही, बघा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, मोबाईल नंबरवर मेसेज येतो. होऊ शकतंय की तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला आला नसेल कॉल कुठलाही, बरोबर. पण जेव्हा तुमचा फॉर्म पुढे जातो, चेकिंगला जातो, जेव्हा चेक होतो, जेव्हा तो रिजेक्ट होतो, तेव्हा तुम्हाला मेसेज येतो. जेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतो तेव्हा तुम्हाला मेसेज येतो. मग तुम्हाला अजूनही मेसेज कसा नाही आला, ताई तुम्ही चेक करा एकदा की नक्की तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला गेलाय का. कारण काय होतं ना, आता कुठून कुठून महिला आपल्याला कमेंट करतायत आपल्या चॅनलवरती महाराष्ट्रामधून. तर मलाही नाही माहिती की त्या ताई कुठल्या होत्या काय. बऱ्याच ठिकाणावरून आपल्याला कमेंट आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, बऱ्याच ठिकाणावरून, पुण्यामधून पण कमेंट आहेत. पुण्यातला तर माझाच महिलांचा 350-400 महिलांचा माझाच व्हॉट्सअप ग्रुप आहे या योजनेचा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा. त्यामुळे तिथं तर मला भरपूर कमेंट आहेतच, तिथं काही हेच नाही. पण चॅनलवरती पण भरपूर कमेंट आहेत. आता कुठून कुठून कमेंट करतायत महिला माहित नाही मला, पण बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम आहेत. पण आता माझा काय प्रश्न आहे तुम्हाला, आपण किती दिवसापासून सांगतोय, जुलै महिन्यापासून सांगतोय तुम्हाला फॉर्म भरा भरा. बऱ्याच महिलांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरले आणि आता 2-4 दिवस बाकी आहेत तर त्यांना फॉर्म भरायचे आहेत. आणि आता आपल्याकडे ऑप्शनच नाही नवीन फॉर्म भरण्यासाठी. पण तरी सुद्धा बघा, आपल्या मनाच्या शांतीसाठी तुम्ही एक काम करा. तुमच्या मनाच्या खात्रीसाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकाला, म्हणजे तुमच्या विभागातल्या अंगणवाडी सेविकांना भेट द्या एकदा जाऊन, आणि त्यांना विचारा की त्या फॉर्म भरतायत का, आणि भरतायत का नाही आपल्या चॅनलवरती कमेंट करून पण सांगा. तसं आपल्याला पुढे अपडेट देता पण येईल. कारण का जर 30 तारीख ही शेवटची होती तर मग त्या अंगणवाडी सेविका फॉर्म भरून का घेत नाहीत, माझा हा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा माझा हा प्रश्न आहे. आपल्याला जर 30 तारीख दिली होती योजनेचे फॉर्म भरण्याची, बरोबर, तर अंगणवाडी सेविका असं का सांगतायत की ती साईड बंद आहे, आम्ही फॉर्म भरत नाही, साईड बंद आहे, आम्ही फॉर्म भरत नाही, हे असं का. मलाही हा प्रश्न आहे आता की साईड बंद आहे, सरळ सांगतायत साईड बंद आहे. मग खरंच साईड बंद आहे का, कारण आपल्याला माहित नाही की साईड बंद आहे का नाही, कारण का ती साईड त्यांच्याचकडे दिलेली आहे. पब्लिककडे कुणाकडेही साईड नाही, ती माझ्याकडे पण नाहीये. मग त्या सांगतायत की साईड बंद आहे, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. त्यांनी सांगितलं महिला चक्रा घालतायत आपलं त्यांच्याकडं, पण सध्या नवीन फॉर्म कुठेही भरले जात नाहीत. म्हणून मी सर्वांच्या माहितीसाठी सांगते की विनाकारण कुठेही फिरू नका, काहीच करू नका. आता काहीच केलं जाणार नाही, ना तुमचा फॉर्म एडिट होणार आहे, ना तुमचे नवीन फॉर्म भरले जाणार आहेत. हे मी का सांगतेय, कारण तुम्हाला कुठेही उगाच विनाकारण तुमच्याकडनं कुठले पैसे वगैरे कुणी घ्यायला नको, तुमची फसवणूक कुठं व्हायला नको, म्हणून मी सांगते हे. कारण या योजनेच्या अंतर्गत कुणालाही तुम्हाला 1 रुपया द्यायचा नव्हता. बऱ्याच महिलांनी हजार रुपये देऊन ह्या योजनेचे फॉर्म भरलेले आहेत, हे मला माहिती आहे. मला अशा कमेंट पण आल्यात, मला फोन पण आल्यात, आणि आता सुद्धा तसं होतंय. म्हणून मी सांगते तुमच्या माहितीसाठी, कुठेही अजिबात धावपळ करू नका, काही करू नका, शांत राहा. तुम्ही जर फॉर्म भरला आहे ऑनलाईन, मग तुम्ही वेबसाईटवर भरला असेल, नारी शक्ती ऍपवर भरला असेल, आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, बरोबर, तर तुम्हाला तिथंच एडिटचा ऑप्शन येणार आहे. बाकी तुम्हाला कुठेही एडिटचा ऑप्शन येणार नाही. तुम्ही हे पहिलं लक्षात घ्या. तुम्हाला तिथंच एडिटचं ऑप्शन येईल. किंवा दुसरं ऑप्शन जे मी सांगितलं होतं अगोदर, पण आता इथे सांगते की एकदा तुमच्या विभागातल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांना विचारा की आमचा फॉर्म रिजेक्ट झालाय, तर त्या एडिट करतात का. त्यांनी एडिट करून दिला तर ठीक आहे, माझ्या मते तर करणार नाही, पण मी तुमच्या मनाच्या समाधानासाठी सांगते की एकदा जाऊन चेक करा.
जर त्या करत असतील तुमचा फॉर्म जो आहे तो एडिट, तर ठीकच आहे, मग खूप चांगलं झालं. पण जर करत नसतील तर तुम्ही काही करू नका. तुमच्याच तिथंच तुम्हाला तुमच्या फोनमध्येच तुम्हाला एडिटचा ऑप्शन येईल, तेव्हा तुम्ही एडिट करा. आणि फॉर्म तुम्ही नवीन भरू पण शकत नाही. ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय ना कायमस्वरूपी, त्या पण आता काहीच करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला ते ऑप्शन येत नाही. त्यामुळे आता थोडं शांत राहा. एवढी 30 तारीख होऊ द्या. 30 तारखेच्या नंतर बघू आपण की काय अपडेट येते. कारण का बघा, आता सर्व महिलांना 29 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत. 29 सप्टेंबर बरोबर. एकदा 29 सप्टेंबरचे सर्व पैसे येऊन गेले, 2 करोड महिलांना पैसे येणार आहेत. त्या महिलांना एकदा पैसे येऊन गेले ना की आपण पुढे बघूया की मग काय आपल्याला मेसेज मिळतो आणि त्याच्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवूया आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला माहिती दिली जाईल. तोपर्यंत तुम्ही 29 तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले ना त्यांनी शांत बसा. आणि एडिटचा ऑप्शन आला असेल तर डायरेक्ट एडिट करून फॉर्म भरून टाका. आपण काल पण एक व्हिडिओ शेअर केलाय, त्याच्यामध्ये मी शिंदे साहेबांना ऍड केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांना ऍड केले. त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल की महिलांकडे आता सध्या ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना एडिटचा ऑप्शन नाही. ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचा आहे, आता अंगणवाडी सेविका नवीन फॉर्म भरून घेत नाही. त्यामुळं आता ह्याला काय त्यांच्याकडनं आपल्याला ऑप्शन देण्यात येईल किंवा काय आपल्याला त्यांच्याकडनं आता मदत मिळणार आहे, त्याच्यामुळे मी तो कालचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओलाही शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. आणि मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे, तो माझा असा आहे की व्हिडिओ तुम्ही पाहता पण नाही, आपल्या व्हिडिओला लाईक पण करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही. का नाही करत? तुम्हाला 1ही रुपया लागत नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी किंवा आपल्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी. कारण ही माहिती जे मी तुम्हाला देते ह्याच्यासाठी मला माझं रक्त आटवावं लागतं, ही माहिती सर्व गोळा करायला आणि मग तुम्हाला सांगायला. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, मी आधीही सांगितलेलं आहे तुम्हाला, बरोबर ना. एवढी चांगली माहिती देतो आणि पुढे सुद्धा आपण अजून दुसऱ्या योजनांवर माहिती घेऊन येणारच आहोत. एकदा हा मुद्दा आपला क्लिअर झाला ना एकदा की आपण दुसऱ्या पण योजनेवर काम चालू करणार आहे लवकर. तुमच्याच कामाची योजना असणार आहे, ती सुद्धा तुम्हालाच मदत मिळणार आहे त्याच्यामधून. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि आपण फक्त योजनांवरच काम करतो असं नाही, आपण महिलांच्या सर्वच मुद्द्यांवर काम करत असतो. दुसरं म्हणजे माझे पर्सनल ब्लॉग सुद्धा आपल्या या चॅनलवरती अपलोड आहेत. तर नक्कीच तुमच्या मदतीची, जसं माझ्या मदतीची गरज तुम्हाला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, या योजनेच्या अंतर्गत किंवा दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत, बरोबर, तसंच मला तुमची सुद्धा गरज आहे, बरोबर ना, आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर नक्कीच आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.